ICC T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात फलंदाजांची दमदार कामगिरी आणि गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. भारतीय संघाने ICC ट्रॉफीचा दुष्काळ अखेर संपवला आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेमधील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात फलंदाजांची दमदार कामगिरी आणि गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी 177 धावा करायच्या होत्या. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने 7 धावांनी बाजी मारली. 2 धावांचा पाठलाग करताना क्विंटन डिकॉकने आक्रमक सुरुवात केली. त्याने 31 चेंडूचा सामना करत 39 धावाची खेळी केली, तर रिजा हेड्रिक्स 4 आणि कर्णधार एडेन मार्करम 4 धावा करत माघारी परतले. त्यानंतर स्टब्सने 31 धावांचं योगदान दिलं. शेवटी हेनरिक क्लासेनने 27 चेंडूत 52 धावा केल्या होत्या. हेनरिक क्लासेनने असे काही षटकार मारले की असं वाटत होतं की मॅच आता आपल्या हातातून गेलाच, पण त्याला शेवटी आपल्या बॉलरने आउटच केलं. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि